मंडळी नमस्कार, मी निकिता. द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह या सिरीज मध्ये आपण नेहमी भेटतो आहोत. बाबा आमटे असतील, दशरथ मांझी असतील, यांच्यासारख्या पॉझिटिव्ह राहून काम करणाऱ्या आणि सामान्यातून असामान्य बनलेल्या लोकांच्या कथा आपण ऐकल्या. आज मी तुम्हाला एका कॉमन वुमनची गोष्ट सांगणार आहे. ती इतकी कॉमन होती की तुम्ही विचार करा, झोपडपट्टीतली एखादी स्त्री एखाद्या 112 कोटीच्या कंपनीची मालकीण बनू शकते का? पण होय, हे झालंय, हे खरंच झालंय. आणि ती स्त्री होती कल्पना सरोज. मंडळी, आपण अनेकदा संकटांनी इतके खचून जातो की पुढे काही करावंसच वाटत नाही. पण विचार करा, अशी एक मुलगी जिचं वय आहे फक्त 12 वर्ष, तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं जातं आणि तिच्या सासरच्यांकडून तिचा अतोनात छळ होतो. 12 वर्षाची ती चिमुरडी पोर स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार करते. पण ही मुलगी दोनदा प्रयत्न करूनही मरता मरता वाचते आणि ठरवते की आता रडायचं नाही, लढायचं. ही गोष्ट आहे भारतातल्या पहिल्या महिला कॉर्पोरेट रेस्क्युअर पद्मश्री कल्पना सरोज यांची. एका दलित झोपडपट्टीतून निघून 112 कोटींच्या कंपनीची मालकीण होण्यापर्यंतचा हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात एका साध्या पोलीस हवालदाराच्या घरात कल्पना यांचा जन्म झाला. शिक्षण घेण्याची जिद्द होती, पण समाजातल्या रूढी परंपरा आडव्या आल्या. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं आणि त्या मुंबईतल्या एका झोपडपट्टीत राहायला आल्या. तिथे त्यांच्यावर जे ओढवलं ना, ते अंगावर काटा आणणारं होतं. सासरचे लोक त्यांना दिवसातून एकदाच जेवायला द्यायचे, तेही उष्ट. त्यांना मारहाण व्हायची, त्यांचे केस ओढले जायचे. जेव्हा त्यांचे वडील त्यांना भेटायला आले तेव्हा आपल्या मुलीची ही अवस्था पाहून त्या पित्याला रडू कोसळलं. त्यांनी समाजाची पर्वा न करता कल्पना यांना घरी आणलं, पण समाजाने त्यांना सहजपणे जगू दिलं नाही. परत आलेली मुलगी असं म्हणून लोक त्यांना टोमणे मारू लागले. या त्रासाला कंटाळून इवल्याशा कल्पनाने 2 वेळेला विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच घडवण्याचं होतं. 2दा मृत्यूच्या दारातून परत आल्यावर कल्पना यांना जाणीव झाली की जर मी मरू शकत नाही तर मी काही मोठं का करू नये. वयाच्या 16व्या वर्षी त्या पुन्हा मुंबईत आल्या. त्यांनी एका कॉर्पोरेट फॅक्टरीमध्ये दिवसाला 2 रुपये मजुरीवर काम सुरू केलं. शिलाई काम शिकून घेतलं. हळूहळू स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. त्यांनी बँक लोनसाठी खूप प्रयत्न केले, पण एका दलित मुलीला कुणीही मदत करायला तयार नव्हतं. शेवटी सरकारी योजनेतून त्यांना 50,000 रुपये मिळाले. त्यातून त्यांनी फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. त्या दिवसांमध्ये त्या पहाटे 4 ते रात्री 12 असं काम करायच्या. त्यांच्या मेहनतीने व्यवसाय वाढला आणि कल्पना सरोज हे नाव मुंबईच्या उद्योजकांमध्ये ओळखलं जाऊ लागलं. खरा चमत्कार घडला तो 1988 मध्ये. कमानी ट्यूब्स ही एक प्रचंड मोठी कंपनी प्रचंड कर्जात बुडाली होती आणि बंदच पडणार होती. 17 वर्ष ती कंपनी बंद होती. कामगार देशोधडीला लागले होते. ते कामगार कल्पना सरोज यांना भेटायला आले. त्यांनी मदतीची याचना केली. ज्या स्त्रीला इंजिनिअरिंग मधलं काहीही कळत नव्हतं, तिने या कंपनीचं नेतृत्व करायचं ठरवलं. त्यासाठी कोर्टात लढा दिला, बँकांशी वाटाघाटी केल्या आणि शेवटी त्या कंपनीची मालकीण बनल्या. 17 वर्षांपासून बंद पडलेल्या मशिनरी त्यांनी पुन्हा सुरू केल्या. कर्ज फेडलं, कंपनीला नफ्यात आणलं. एका कॉमन वुमनने, एका सामान्य महिलेने फार मोठं काहीतरी करून दाखवलं होतं, जे दिग्गजांना सुद्धा जमलं नव्हतं. आज कल्पना सरोज यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलंय. त्या म्हणतात, परिस्थितीला दोष देऊ नका, परिस्थिती बदलायला शिका. त्यांची ही गोष्ट आपल्याला शिकवते की तुमचं शिक्षण किंवा तुमची जात तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं धाडस ते ठरवतं. कशी वाटली कल्पना सरोज यांची ही कथा? तुमच्या आयुष्यातल्या संघर्षाला यातून काय दिशा मिळाली?
आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा द कॉमन मॅन, बी पॉझिटिव्ह. कुसुमाग्रजांनी एका कवितेत म्हटलंय, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा.